या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सरांनी दिलेला तो पेन ड्राईव्ह तुळजा लॅपटॉपला कनेक्ट करते, मात्र तितक्यात राजू त्या ठिकाणी येते. तुळजा घाबरूनच तिला काय हवं आहे हे विचारते, तर राजू तिला म्हणत असते की वहिनी मी तुझ्यासाठी चहा घेऊन येऊ का? तर तुळजा म्हणते की नाही नको, मी आत्ता कामात आहे. आणि त्यावर राजू म्हणते की ठीक आहे, तू कर तुझं काम, जर तुला काही हवं असेल तर सांग मला. आणि मग ती तेथून निघून जाते. तर तुळजा लगेच त्या पेनड्राईव्हमध्ये नेमकं काय आहे ते बघायला सुरुवात करते. तर दुसरीकडे वर्गामधील सगळी मुलं भाग्याकडे बघत असतात, हसत असतात आणि ही गोष्ट यमूच्या लक्षात येते. आणि मग ती दोन मुलींना जाऊन विचारते की काय झालंय गं, तुम्ही भाग्याकडे बघून अशा का हसताय? आणि मग त्यानंतर त्या मुली यमूला सगळा प्रकार सांगतात आणि ते सगळं काही ऐकून ती खूप घाबरते. आणि मग ती भाग्याला म्हणते की चल माझ्यासोबत आपण बाहेर जाऊयात. मात्र तितक्यात तो राज म्हणत असतो की कुठेही जायचं नाही आहे तुम्ही. मॅडमने काय सांगितलं ऐकलत ना, आता मी या वर्गाचा नवीन मॉनिटर आहे. मात्र त्यावेळी यमू म्हणते की तुझं आम्ही काही ऐकणार नाही आहे आणि ती भाग्याला घेऊन तेथून निघून जाते. तर तो राज हसतच म्हणत असतो की जा जा घेऊन जा, तसाही तिला खूप त्रास होणार आहे. दुसरीकडे तुळजा तो व्हिडिओ बघत असते, मात्र तिला त्या व्हिडिओमध्ये वेगळं असं काही दिसत नाही. त्यामुळे मग ती लॅपटॉप ठेवायला जाते, पण तितक्यात तिला त्या व्हिडिओमध्ये शत्रू दिसतो आणि शत्रूनेच त्या जेवणामध्ये काहीतरी मिसळलं आहे हे जेव्हा तिच्या समोर येतं तेव्हा ती खूप चिडते. ती म्हणत असते की शत्रू तू एवढ्या खालच्या थराला जाशील याचा मी कधीच विचार केला नव्हता. अरे एकीकडे सूर्य आहे जो त्याच्या बहिणींसाठी जीवसुद्धा देऊ शकतो आणि एकीकडे तू जो स्वतःच्याच बहिणीचं घर उद्ध्वस्त करायला निघाला आहे. अरे तू त्या लहान लहान मुलांचा सुद्धा विचार केला नाही. एवढं सूर्याने काय बिघडवलं आहे तुमचं? पण आता काही झालं ना तरी मी तुला सोडणार नाही. तुला मी तुरुंगात पाठवल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुझं हे सगळं कारस्थान मी गावकऱ्यांसमोर घेऊन येणार आणि माझ्या सूर्याची निर्दोष सुटका करणार. तर दुसरीकडे यमू भाग्याला घेऊन बाहेर चाललेली असते. भाग्या तिला विचारत असते की अगं काय झालंय, तुम्हाला बाहेर का आणलं? तर यमू तिला सांगत असते की तू आत्ताच्या आत्ता घरी निघून जा, शाळेत थांबू नको. तर भाग्य विचारत असते की का? मला ना खरंच काही कळत नाही आहे. आपल्या आधीच्या मॅडमची सुद्धा अशी अचानक बदली झाली आणि आत्ता ज्या नवीन मॅडम आल्या आहेत त्या तर मला ओळखतही नाही. मग त्या माझा एवढा रागराग का करत आहेत आणि वर्गात सुद्धा सगळेजण माझ्याकडे बघून का हसत आहेत? आणि त्यावेळी यमू रडतच खाली मान घालते. तर भाग्य तिला विचारत असते की सांग ना मला काय झाले? आणि त्यावेळी यमू म्हणते की आधी तू मला वचन दे की आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तू घाबरणार नाही. त्यावर भाग्य म्हणते की हो ठीक आहे. आणि मग यमू तिला सांगू लागते की जेव्हा तुम्ही पुण्याला गेला होतात तेव्हा त्या राजने तुझा कपडे बदलतानाचा व्हिडिओ शूट केला आहे. आणि ते ऐकून भाग्य तर पूर्णपणे खचूनच जाते. तिला काय बोलावं तेच कळत नाही आणि तिची अवस्था बघून यमू घाबरते. तर दुसरीकडे तो राजचा मित्र त्याला हसतच म्हणत असतो की तुझ्यामुळे बघ तिची काय अवस्था झाली आहे. तर तो राज हसतच त्याला सांगतो की अरे ही अवस्था माझ्यामुळे नाही झाली, तिने तिची स्वतः करून घेतली. त्यामुळे तो मुलगा विचारतो म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर तो राज हसतच म्हणतो की मी जो व्हिडिओ शूट केला होता ना त्यात काहीच आलेलं नाही आहे. म्हणजे माझ्याकडे तो व्हिडिओच नाही आहे. फक्त सगळ्यांना असं सांगितलं आहे की तिचा व्हिडिओ माझ्याकडे आहे. आता बघ ती कशी घाबरते ते. आणि ते ऐकून तो मुलगासुद्धा हसू लागतो. म्हणतो म्हणजे आपल्याकडे काही व्हिडिओच नाही आहेत तरी पण तिला असं वाटत राहणार की आपल्याकडे तिचा व्हिडिओ आहे. आणि त्यावर तो राजाही हसतच हो म्हणतो. तो म्हणत असतो की तिने माझा इगो दुखावला ना, आता बघ मी तिची कशी अवस्था करतो ते. तर दुसरीकडे भाग्याचं नाव पेपरमध्ये छापून आल्यामुळे सगळेजण खूप खुश असतात. सूर्या तर खूपच आनंदात असतो आणि मग तो सगळ्यांना पेढे वाटतो. पेपरमध्ये जी बातमी छापून आलेली असते ती कापून लगेच त्याची फ्रेमसुद्धा बनवतो. तर दुसरीकडे भाग्या खूप रडत असते. यमू तिला समजावत शांत करते. तर भाग्या म्हणत असते की हे सगळं काय घडलं गं, मी आता घरी कशी जाऊ, कसं तोंड दाखवू? माझ्यामुळे आमच्या घराचं नाव बरबाद होईल. आणि ते ऐकून यमू तिला म्हणते की असं काही होणार नाही आहे, तू जाऊन सूर्यादादाला सगळं सांग. मात्र भाग्या रडतच म्हणत असते की जर हे सगळं दादाला कळलं तर तो काय करेल याचा मी विचारही करू शकत नाही. आणि मग ते स्वतःच्याच कानाखाली मारून घेऊ लागते. पण यमू तिला थांबवते आणि तिचे डोळे पुसत म्हणते की तू घाबरू नको, आपण आत्ताच मुख्याध्यापकांकडे जाऊ आणि त्यांना हे सगळं सांगू. दुसरीकडे तेजू शालन आणि मालनला म्हणत असते की आत्या फक्त तुमच्यामुळे मी त्या शत्रूच्या तावडीतून वाचले. तर त्या दोघी हसून म्हणत असतात की अगं तुझ्यासाठी आम्ही एवढं करूच शकतो ना.
आणि मग त्यानंतर तेजू त्यांना म्हणते की आता जर डॅडीने तुम्हाला त्रास दिला ना तर मग मी तुमच्यासोबत भांडेल, म्हणजे तुमचा त्रास तरी कमी होईल. आणि ते ऐकून त्या दोघी हसून म्हणतात की नाही गं पोरी, तू या सगळ्यामध्ये नको पडू, आम्हाला तर आता हे सगळं सहन करायची सवयच झाली आहे. पण तुझं वाईट वाटतंय कारण तू एवढी शिकलेली आहे आणि तरीही तुला घरात बसून राहावं लागतंय. आणि मग त्यानंतर त्या दोघी तेजूला सांगतात की अगं भाग्याचं नाव पेपरमध्ये आलं आहे. आणि ते ऐकून तेजू तर खूपच खुश होते. दुसरीकडे यमू आणि भाग्या घडलेला सगळा प्रकार मुख्याध्यापकांना सांगतात. ते सुद्धा खूप चिडतात आणि त्या राजला ऑफिसमध्ये बोलावून घेतात. ते त्याला म्हणत असतात की अरे इतक्या खालच्या थराला जायला तुला लाज वाटली नाही का? एखाद्या मुलीचा तू असा व्हिडिओ कसा काय काढू शकतो? हेच संस्कार आहेत का तुझ्यावर? तुला काहीच कसं वाटत नाही? मात्र त्या मुलाला काही फरक पडत नाही. तो हसतच म्हणत असतो की मी तर अजून माझे संस्कार दाखवलेच नाहीत. जर या मुलीने काही केलं ना तर मी हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल करेल, हे लक्षात ठेवा. आणि त्याचं असं बोलणं ऐकून ते मुख्याध्यापक खूप चिडतात. ते त्या राजला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात. ते म्हणत असतात की जर सूर्याला हे सगळं कळलं ना तर तो तुझं काय करेल तुला अंदाजही नाही. मात्र तो राज म्हणत असतो की आमदार माझा मामा आहे, त्यामुळे त्याच्यापुढे हा सूर्या कोणीही नाही, मी कोणालाही घाबरत नाही, हे लक्षात ठेवा. तर ते मुख्याध्यापक म्हणत असतात की तो मोबाईल माझ्याकडे दे आणि आत्ताच्या आत्ता व्हिडिओ डिलीट कर, कशाला त्या मुलीच्या आयुष्यासोबत खेळतोय. मात्र तो राज काही ऐकत नाही, उलट मुख्याध्यापकांनाच धमकी देऊ लागतो. आणि त्याचं असं वागणं बघून त्यांना तर काय बोलावं तेच सुचत नाही. त्यानंतर ते यमूला सांगतात की तू भाग्याला घेऊन बाहेर जा आणि त्या राजला समजावतात की या शाळेचे ट्रस्टी डॅडी आहेत आणि सूर्या डॅडींचा जावई आहे, त्यामुळे तू विचार कर तुझं काय होईल ते. मात्र त्या राजला काही फरक पडत नाही. त्यामुळे मग मुख्याध्यापक त्याचा हात पकडतात आणि सरळ त्याला डॅडींकडे घेऊन निघतात. दुसरीकडे सूर्या डॅडींकडे आलेला असतो. डॅडींना बघून तो खूपच खुश होतो आणि लगेच त्यांच्या पायाशी जाऊन बसतो. तर डॅडीसुद्धा उगाच खोटं खोटं बोलत हसत त्याच्याशी गप्पा मारत असतात. आणि मग त्यानंतर सूर्याचा आवाज ऐकून तेजूसुद्धा बाहेर येते. सूर्याने तिच्यासाठी खर्वस आणलेला असतो, त्यामुळे ती खूप खुश होते. पण तितक्यात सूर्याचं लक्ष तिच्या हातावरील जखमांकडे जातं. तो तिला विचारतो की तेजू हे काय आहे? तर ती घाबरून म्हणते की काही नाही, बांगडी फुटली तेव्हा जखम झाली. तर डॅडी हसतच म्हणतात की सुनबाई जरा जपून कामं करत जा, नाहीतर तुमच्या भावाला वाटायचं आम्ही तुमचा छळ करतो की काय. आणि त्यावर सूर्या हसून म्हणतो की डॅडी हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही माझे देव आहात, मी देवावर कधी असा आरोप तरी करेल का? आणि त्याचं ते बोलणं ऐकून शालन आणि तेजू खाली मान घालतात. त्यानंतर मग तेजू सूर्यासाठी चहा बनवायला जाते. तर सूर्या डॅडींना पेपरमध्ये भाग्याचं जे नाव छापून आलेलं असतं ते दाखवतो आणि ते बघून डॅडी चिडतात. मात्र सूर्यासमोर खूप आनंदात असल्याचं नाटक करतात. त्यानंतर छत्री त्या ठिकाणी येतो आणि डॅडींना सांगतो की बाहेर काही लोक तुम्हाला भेटायला आलेत, त्यामुळे बाहेर डॅडी जातात. तर सूर्या घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे तुळजा खूप जास्त चिडलेली असते. ती म्हणत असते माझ्या सूर्याने या लोकांचं काय वाकडं केलं आहे तेच मला कळत नाही, का हे सगळे हात धुवून सूर्याच्या मागे लागलेत. आणि मग ती रागातच डॅडींच्या फोटोकडे बघत म्हणत असते की डॅडी मी तुम्हाला सांगितलं होतं, मी कोणाचीही वाईट नजर सूर्यापर्यंत पोहोचू देणार नाही, पण तरीसुद्धा शत्रूने असं केलं, त्यामुळे आता मी गप्प बसणार नाही, सगळा हिशोब चुकता करणार, तो सुद्धा व्याजासकट. आता काही झालं ना तरी त्याला खडी फोडायला जावंच लागेल. आणि तितक्यात तिला बाहेरून आवाज येतो, त्यामुळे ती बाहेर येते. तर शत्रूचीच गाडी असते. डॅडींनी गावामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला असतो आणि ते सगळं ऐकून तुळजा ठरवते की त्या कार्यक्रमामध्येच सगळ्या गावासमोर निंबाळकरांचं खरं रूप आणायचं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत शाळेचे मुख्याध्यापक डॅडींना घडलेला सगळा प्रकार सांगतात. तर दुसरीकडे भाग्या रात्र झाली तरी घरी येत नाही, त्यामुळे सगळेजण काळजीत पडतात. तर भाग्या यमूसोबत एका झाडाखाली रडत बसलेली असते. तिला घरी जायची खूप भीती वाटत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.